हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा स्टँडर्ड 3 इंग्लिश मीडियमसाठी जे काही नियम आहेत किंवा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे त्याची आज आपण माहिती घ्यायची आहे. तर आता आपण पाहूया काय दिलेली आहे माहिती. आता हे प्रज्ञा परीक्षेचं जे पुस्तक आहे हे आपल्याला बाहेर कुठेही विकत मिळणार नाही. तर यासाठी आपल्याला आपण ज्या शाळेमधून ही परीक्षा देणार आहोत त्या शाळेमध्येच ह्याचं आपल्याला बुकिंग करायचे आहे आणि तिथूनच आपल्याला हे पुस्तक मिळणार आहे. तर माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यावरती ज्या इन्फॉर्मेशन्स दिलेले आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ते इम्पॉर्टन्स इन्फॉर्मेशन अँड गायडन्स रिगार्डिंग एक्झामिनेशन. तर त्या परीक्षेसंदर्भात ज्या काही त्यांनी गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या आणि इन्फॉर्मेशन ह्या काय आहेत त्या आपण पाहूया. फॉर द महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा देअर विल बी 2 क्वेश्चन्स पेपर्स विथ 2 टायटल्स इन ईच पेपर, लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स, मराठी अँड इंटेलिजन्स टेस्ट. आता ही जी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा आहे याच्यामध्ये 2 क्वेश्चन पेपर्स असणार आहेत आणि त्यांचे टायटल काय असणार आहेत तर एक टायटल असणार आहे लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे पेपर तर एकच असणार आहे पण त्याच्यात 2 पार्ट असणार आहेत. लँग्वेजचा म्हणजेच इंग्लिशचा पेपर असणार तुमचा आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट एका कंबाईंड पेपरमध्ये असणार आहेत. आणि दुसरा पेपर जो आहे तो असणार आहे मराठी अँड इंटेलिजन्स टेस्टचा. ठीक आहे, म्हणजेच एक मराठीचा आणि दुसरा पार्ट त्याच्यातच असणार आहे IT चा. पुढे पाहूया काय दिलं आहे. ईच क्वेश्चन पेपर विल कॅरी 150 मार्क्स अँड विल बी ऑफ 1.5 hours ड्युरेशन. आता जो प्रत्येक पेपर जो असणार आहे तो 150 मार्काचा असणार आहे. म्हणजे हे जे 2 पेपर आपण म्हटलं ना A आणि B ते 150 मार्काचे पेपर असणार आहेत आणि एक पेपर सोडवायसाठी 1.5 तासाचा कालावधी दिला जाणार आहे. म्हणजे 1.5 hours मीन्स टोटल 90 मिनिट्स असणार आहेत. Each question paper will consist of 75 questions of 2 marks each. आता ह्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 75 प्रश्न असणार आहेत आणि तो प्रत्येक प्रश्न जो असणार आहे तो 2 मार्काचा असणार आहे. ठीक आहे, आता एक्झामिनेशनचा जो पॅटर्न आहे तो कसा असणार आहे तो आपण ह्या चार्टमध्ये पाहूया आणि समजून घेऊया. तर आता पहिला दिलेला आहे तो पेपर 1. पेपर 1मध्ये काय सब्जेक्ट असणार आहे लँग्वेज अँड मॅथ्स. लँग्वेज म्हणजे कोणता इंग्लिशचा असणार आहे आणि मॅथ्सचा असणार आहे. तर आता इंग्लिशचा जो पेपर असणार आहे तो किती मार्कांचा असणार आहे 25 मार्कांचा 25 मार्क्सचा असणार आहे. आणि त्याला एका प्रश्नाला किती म्हणजे 25 प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. म्हणजे टोटल तो 50 मार्काचा प्रश्न आहे. आणि त्याचा जो दुसरा पार्ट आहे मॅथ्स हा त्याच पेपरमध्ये असणार आहे. त्याचे प्रश्न असणार आहेत 50 प्रश्न असणार आहेत आणि एका प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. म्हणून हा कितीचा असणार आहे 100 मार्क्सचा असणार आहे. म्हणजे टोटल हा जो पेपर असणार आहे हा 150 मार्क्सचा असणार आहे आणि त्याचे जे प्रश्न आहेत ते 75 म्हणजे 75 क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे, आणि हा पूर्ण पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 90 मिनिट्सचा टाईम दिला जाणार आहे. ठीक आहे, आता सेकंड पेपर जो आहे त्याचं काय आहेत सब्जेक्ट मराठी आणि इंटेलिजन्स म्हणजे IT क्वेश्चन्स असणार आहेत. तर आता मराठीचा जो पेपर आहे त्याच्यासाठी टोटल प्रश्न किती असणार आहेत 25 असणार आहेत आणि त्याचे मार्क्स असणार आहेत 50. आणि ITचा जो पेपर आहे त्याचे प्रश्न असणार आहेत 50 आणि त्याचे मार्क्स असणार आहेत 100 मार्क्सचा आणि त्याचा जो पूर्ण कालावधी आहे तो 90 मिनिट्सचा आहे. म्हणजे ह्याच्यात सुद्धा 75 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 150 मार्काचा पेपर असणार आहे आणि जो तुम्हाला 90 मिनिट्समध्ये सॉल्व करायचं आहे. कळलं का? आता आपण पुढे पाहूया. ऑल क्वेश्चन्स विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप हॅविंग मल्टिपल चॉईसेस. आता कसं असणार आहेत ह्याच्यामध्ये जे सगळे प्रश्न जे दिलेले असणार आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे दिलेले असणार आहेत आणि त्याला चॉईसेस पण त्यांनीच दिलेल्या असणार आहेत. Each question has been given 4 alternatives. Read them carefully. Select the correct answer. Example, if the correct alternative for question number 3 is 4, then record your answer as follows.
आता बघा कसं असणार आहे की प्रत्येक प्रश्न जो असणार आहे त्याला अल्टरनेटिव्ह दिलेले असणार आहेत. आधी आपल्याला तुम्हाला प्रश्न नीट वाचायचं आहे, त्याचा आन्सर ठरवायचं आहे काय आहे ते. आणि या प्रश्नाचं त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे की जर समजा क्वेश्चन नंबर 3चं आन्सर जर करेक्ट आन्सर 4 आहे तर ते तुम्हाला कसं रेकॉर्ड करायचं आहे. तर इथे त्यांनी 4 ऑप्शन्स सर्कलमध्ये दिलेले आहेत. पहिल्या सर्कलमध्ये नंबर 1, दुसऱ्या सर्कलमध्ये 2, 3, 4 असं दिलेलं आहे. आणि ह्याचं करेक्ट आन्सर जे कोणतं आहे ते 4 आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तो जो 4 नंबरचा ऑप्शन आहे त्याला पेनाने डार्क करायचं आहे आणि बरोबर सर्कलमध्येच करायचं आहे. त्याचं बाहेर पेनची इंक गेली नाही पाहिजे किंवा आतमध्ये पण काही स्पेस एम्प्टी राहिला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि आन्सर शीट जी असणार आहे इन द आन्सर शीट प्रोव्हायडेड सेपरेटली, म्हणजे याची जी आन्सर शीट दिली जाणार आहे ती वेगळी दिली जाणार आहे. नॉर्मली आत्तापर्यंत आपण कसे पेपर सोडवतो की जी प्रश्नपत्रिका दिलेली असते त्याच्यातच आन्सर लिहिण्यासाठी जागा दिलेली असते, पण याच्यात तसं नाही आहे. प्रश्नपत्रिका तुमची पूर्णपणे वेगळी असणार आहे आणि तुमच्यासाठी आन्सर शीट जी दिलेली असणार आहे ती वेगळी असणार आहे. पुढे फक्त क्वेश्चन नंबर दिलेला असणार आहे आणि त्याच्या पुढे 1, 2, 3, 4 असे सर्कलवाले ऑप्शन असणार आहेत आणि त्यातल्या करेक्ट आन्सरला तुम्हाला सर्कल करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 6वा पॉईंट काय दिला आहे बघूया. आन्सर रेकॉर्डेड इन एनी अदर फॉर्म विल नॉट बी कन्सिडर्ड. सच आन्सर विल बी मार्क 0. एक्झाम्पल. आता बघा काय सांगितलं आहे ह्यांनी की आन्सर जे रेकॉर्ड करायचं आहे तुम्हाला, रेकॉर्ड करायचं आहे म्हणजे तुमचं आन्सर लिहिण्याची जी पद्धत आहे ती त्यांनी सांगितलेल्याप्रमाणेच असली पाहिजे. म्हणजे सर्कल प्रॉपर तुमचा गोल झालेला असला पाहिजे. जसं की आता त्यांनी फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे इथे 1, 2, 3, 4. याच्यामध्ये फर्स्ट बघा फुल्ली मारली आहे तर हे फुल्ली पण चालणार नाही. सेकंडमध्ये त्यांनी टिक दिलेली आहे तर टिकसुद्धा चालणार नाही. थर्डमध्ये बघा त्यांनी सर्कल तर केलं आहे बऱ्यापैकी, पण एक थोडासा पार्ट व्हाईटमध्ये दिसतो आहे की जो की जरासा रिकामा आहे तर तोही चालणार नाही. आणि फोर्थमध्ये बघा कसं दिलं आहे की सर्कल तर केलं आहे पूर्ण पण थोडासा भाग त्यांचा बाहेर गेलेला आहे तर असंही चालणार नाही. तुमचा सर्कल जो आहे तो एकदम परफेक्ट असायला पाहिजे, व्यवस्थित त्याला कलर केलेला पाहिजे, तरच तो गृहीत धरला जाणार आहे. जर तुमचा आन्सर करेक्ट असेल तरच तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत, अदरवाईज त्याला 0 म्हणूनच कन्सिडर केलं जाणार. While recording the correct options in the answer sheet, use only black or blue ball pen. Answers recorded with pencil will not be considered. आता काय आहे की तुम्हाला जी आन्सर शीट दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे सर्कल करायचे ते फक्त तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू कलरचा जो बॉल पेन आहे त्यानेच करायचा आहे, अगदी पेन्सिलसुद्धा वापरायची नाही आहे. For the preparation of examination in language, the students are advised to cultivate the habits of reading books recommended by teachers or parents besides their textbook. आता काय आहे की तुम्हाला लँग्वेजचा जो एक्झामिनेशन असणार आहे म्हणजे इंग्लिश भाषेबद्दलची जी काय एक्झामिनेशन असणार आहे तर त्याचा स्टडी करायसाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासाची जी टेक्स्टबुक्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या टीचर जे सजेस्ट करतील किंवा पॅरेंट्स सांगतील ते सुद्धा रीड करायची तुम्हाला हॅबिट लावून घ्यायची, सवय लावून घ्यायची. फॉर द प्रिपरेशन ऑफ एक्झामिनेशन इन मॅथमॅटिक्स, द स्टुडंट्स आर ॲडवाइज टू सॉल्व as many examples as possible. This will be enhance their speed and ensure accuracy. आता मॅथमॅटिक्सचं करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जेवढे जमतील तेवढे मॅथ्सचे सम सॉल्व करायची प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे होणार काय की तुमचं स्पीड आणि पटापट सोडवण्याची जी परफेक्ट सोडवण्याची जी ॲक्युरेसी असते ती तुमच्यामध्ये वाढणार आहे. For the preparation of examination in IT, the students are advised to make a thorough study of the concerned problems and solve as many questions papers as possible. आता IT चा स्टडी करताना सुद्धा मुलांना ते कन्सर्न जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत. जेवढे जमतील तेवढे क्वेश्चन पेपर्स सॉल्व करायची प्रॅक्टिस करायची आहे. MPSP exam is concreted base for scholarship examination. आता ही जी MPSPची जी आपली
परीक्षा आहे म्हणजे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा ही जी आहे ह्याचा जो बेस आहे हा फार एकदम मजबूत असा बेस आहे स्कॉलरशिप एक्झामिनेशनसाठी. कॉन्क्रिटेड म्हणजे एकदम ठोस असा मजबूत असा हा बेस आहे की तुम्ही जर हा बेस पार केलात की तुम्हाला पुढचे जे काही येतील एक्झाम्स तुमच्या लाईफमध्ये त्या तेवढ्या कठीण वाटणार नाहीत. Systematic preparation is the key to success in examinations. We wish all our young friends great success. आता काय आहे, सिस्टमॅटिक जर तुम्ही प्रिपरेशन केलं म्हणजे अभ्यासाचा एक पद्धतशीरपणे एक प्लॅन बनवलात आणि त्याची व्यवस्थित तुम्ही अभ्यास करत गेलात वगैरे ना, तर तुम्हाला हे या परीक्षेमध्ये यश हे नक्की मिळणारच आहे वगैरे. आणि तुम्हा सगळ्यांना गुड विशेस आहेत की या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळो त्याबद्दल. तर फ्रेंड्स, ही झाली इन्फॉर्मेशन प्रज्ञा परीक्षेची. आणि त्याच्याबद्दल आता पासिंग क्रायटेरिया काय असतो तो सुद्धा दिलेला आहे फॉर स्टँडर्ड 3rd, 4th, 6th आणि 7thसाठी. तर पेपर 1साठी काय आहे, सब्जेक्ट ए आणि बी म्हणजे आपण वर पाहिलं ना पेपर ए आणि बीचा मिळून त्याला किती पासिंग मार्क्स हवे असणार आहेत तुम्हाला, 36 मार्क्स असणार आहेत. आणि पेपर 2साठी परत तेच आहे, सेक्शन ए आणि बी यांचं टोटल तुम्हाला किती हवे असणार आहेत, 36 मार्क्स असणार आहेत. म्हणजे टोटल तुम्हाला 96 मार्क्स पासिंगसाठी हवे असणार आहेत. ठीक आहे. आणि एक्झामचं टायमिंग तुमचं काय असणार आहे, पेपर 1साठी असणार आहे 12 ते 1:30 म्हणजे 12 to 1:30, 1.5 तासाचा 90 मिनिट्सचा हा पेपर आहे. आणि पेपर 2साठी 2:30 to 4. ठीक आहे. हे आहे तुमचं एक्झामिनेशनचं टायमिंग. तर याला लक्षात घेऊन तुम्हाला आता पुढे मी याचे लेसन्स काही माझ्याकडे अवेलेबल आहेत ते तुमच्याशी शेअर करणारच आहे. तुम्ही ते बघा, प्रॅक्टिस करा. जेव्हा तुमची परीक्षा असेल तेव्हा तुम्ही प्रिपेअर व्हाच, पण तोपर्यंत हे लेसन्स बघून तुम्ही त्याची थोडीफार प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेला हे सगळे प्रश्न पटापट सोडवता येतील. सो ऑल द बेस्ट फॉर युअर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा अँड थँक्यू.